राधानगरी तालुक्यात गावागावात यात्रा सुरू झाल्या आहेत। कासार पुतळेचे ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा मोठ्या धार्मिक आणि उत्साही वातावरणात पार पडली। मंगळवारी जागरा दिवशी पहाटेपासूनच देवदर्शनासाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती। भाविक आणि ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने भैरवनाथाचं दर्शन घेतलं। यात्रेमुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। राधानगरी तालुक्यातील कासार पुतळेचे ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा उत्साहात पार पडली। मंगळवारी रात्री पारंपरिक ढोलताशांच्या गजरात देवाच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला। मंदिरातून पालखी बाहेर काढल्यानंतर मंदिराची प्रदक्षिणा करण्यात आली। यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भैरवनाथाच्या नावानं चांग भलं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला, तर गुलालाच्या उधळणीत संपूर्ण गावच नाहून गेलं होतं। श्रद्धा आणि भक्तीचा महापूरच या सोहळ्यात पाहायला मिळाला। भैरवनाथ देवस्थान हे नवसाला पावणारं आणि जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। या देवतेचे मूळ स्थान गडचा भैरी हे भुदरगड किल्ला इथं असल्याचं सांगितलं जातं। एका भक्ताच्या अखंड श्रद्धेमुळे देवानं कासार पुतळे गावातील भैरी खिंडीत वास्तव्य केल्याची आख्यायिका प्रचलित आहे। त्यानंतर कासार पुतळे, नाधवडे, उंदरवाडी आणि सरवडे या गावांशी या देवस्थानाचं धार्मिक नातं दृढ झालं। दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी अनेक गावांच्या पालख्या भैरी खिंडीत एकत्र येतात। त्या दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य सोहळा पार पडतो। मंदिरात प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी कौल घेतला जातो। भक्तांच्या अडचणी, संकट दूर होण्यासाठी तसंच आजारातून मुक्तीसाठी इथं कौल विचारला जातो। पंचक्रोशीतील तसंच बाहेरील गावातील भाविक मोठ्या विश्वासानं इथं दर्शनासाठी येतात। या देवस्थानची पूजा पांडुरंग गुरव करत असून यात्रेचा सर्व खर्च गावातील पाटील परिवाराकडून दरवर्षी करण्यात येतो। ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि भक्तांच्या अपार श्रद्धेमुळे कासार पुतळे इथल्या श्री भैरवनाथ देवाची यात्रा दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात साजरी होते।